तोंड धुतलं का चहा पाक केलं का मग त्या चहा संग काय खाता तुम्ही दर दिवस पंचायतच पडती त्याची काय करावं नाश्त्याला. मग तुम्ही शिरा नाही तर पोहेच करीत असताना दररोजच तेच नाश्ता खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल. आता मी काय डिकीवाडीवर नवीन रेसिपी करून दाखवते तुम्हाला नाश्त्याला आणि सोपी आहे. झटपट तुम्ही नाश्त्याला करून खाता आणि बाहेरून काही आणायची जरूर लागत नाही. आपली घरातच जे सरासत तेवढं करून खात जायची. आता काही एवढं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ चवीला टाकायचं आणि जिरे चुरगळायचे अशा हातावर आणि त्याच्यात टाकायचं आणि पाण्यात मळायचं आणि मागून तेल टाकायचं उलसकन दडपून ठेवायचं. ते गव्हाचं वाटीभर पीठ घेतलंय. आता हे परत टाकून घेते. आता हे हातावर ववा घेतलाय कुस करून त्याच्यात पिठात टाकीते. बघा ववा टाकून घेते. आता थोडं चवीला शीक मीठ टाकून घेते. आता सोडा आहे. आता ह्यो पण टाकून घेते. आता खाता सोडा टाकला याने पीठ फुगत चांगलं लागत कुरकुरीत होतं. कोणत्या दिवसाला उलशी कवायना खाता सोडा टाकीचा झाली की बाळी पाणी टाकून मळून घेते. जसं पाणी बसन तसं मळायचं. लय निबारा नाही लय पातळ नाही आपलं कणकीवणीच मळायचं. मग उलशी तेल टाकायचं. मग उलसं आणखीन मुरून द्यायचं त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं जरशी म्हणजे फुगतच. एक वगैरे तेल सोडून घेते. आता याने पीठ कसं मऊरात लवचिकपणा येतो आणि फुगत बी सोड्यानं तेलानं त्यानं भारी लागतं मग कुरकुरीत होतं. झालंय पीठ. आता यानं का मऊ झाले. आता याच्यामध्ये काय घालायचं ते दाखीन तुम्हाला मी. बाहेर गेले आता काय करावं म्हणलं पीठ भिजलंय. आता पीठ भिजलं तर कणी वाटून घ्यावं म्हणलं पण बाहेर गेलं तर लय वारं सुटलं पाठीवर कसा सारा खाकाना जाईन त्याच्यामध्ये. मग घरात आले मिक्सरचं भांडे घेतलं पीठ मिरची अद्रक लसूण एवढं भिंगून घेतलं. तर पटक्यास गॅस पीठ येते आणि कढई ठेवून घेते. आता 2-3 वगैरे तेल टाकून घेते. आता 3 वगैरे तेल सोडे. आता तेल तापले. आता लगेच जिरे टाकून घेते. आता मोहरी पण टाकीते बघा. आता कढीपत्ता टाकलाय. आता मिक्सर मध्ये काढलेली मिरची ही पण टाकीते. परतू घेते. आता नाश्ता असा बनते तर तुमच्या तोंडाची झटपट चवच आली पाहिजे. आणि बघा म्हणतात दररोज आपण हेच करून खाऊ घरीच व्हायला तरी 6 महिना आणावं लागतं हे करावं लागतं. आपल्या घरातच रस हे सगळं. आता थोडा कांदा लसूण टाकीते. थोडी लाल मिरची टाकीते. थोडीशी हळद टाकीते. आता बाजारातून शेंगा आणल्या त्या वाटाण्याच्या सोलून घेतलेत. आता हे वाटाणे पण टाकीते. आता एका 3-4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे हाताने थोडी त्याने काढून घेते. मस्तपैकी भाजी झाली. अशी पकली काही मग चांगली लागती. असं परतू घ्यायचं. चांगली पकती मग खालवर केल्यावर खाली उतरून घेते. चुका आता पिठाचा उडा तोडून घेतलाय. असा मळू घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. लई जाड नाही लई पातळ नाही मध्यम लाटायचं. आता 2 चपात्या लाटून घेतल्यात. आता याच्यावर थोडंसं पीठ सोडायचं आणि परत ही चपाती टाकायची. हे बघा अशी सारखीच चपाती टाकायची परत त्याच्यावर. हे बघा अशी गोल करायची. आता
आता या चाकूने मी तुकडे करून घेते, गोल गोल आपल्याला लाट्या करायच्या, आपण जशा पुऱ्या लाटितो तशा, आणि मग तशा लाटून घ्यायच्या. आता ही एक एक लाटी घ्यायची आणि लाटायची. ही पुरी झाली. आता ही आपली, आता या पुरीत काय घालायचं तुम्हाला दाखवते. आता ही लाटून झाली. आता हे चमच आहे, आता याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे मसाला. कानोलेवानी दुमटून घ्यायचं. हा बघा, आता हे असं बिंगून घ्यायचं. आता याला कापून म्हणते तर, आता हे कानोला आपल्याला कापून घ्यायचा. आता हे कानोला झालाय. आता हे काही बनवून तयार झाला ह्यो. आता मी ताटात ठेवते आणि पटापटा दुसरे पण लाटून घेते. भरीले तर कापिले तर आता नुसते तळायचे राहिले तर गॅस पेटीचे कढई मांडीते, तेल तापीते, याच्यात सोडून तळून घेते. वारं सुटलंय लय बाहेर म्हणून आज घरातच केलाय. आता तेल तापलंय, सोडून घेते. हे बघा, पटापटा म्हणजे पटकून होते. वारं सुटले बाहेर तर घरातच केले आज. कसे फुगले तर लाल जरच तळायचे, मग कुरकुरीत होते तर, आणि कच्चे राहिलं मग कुरकुरीत वाजत नाही तर असे भारी तळून घ्यायचे. आता परत सोडून घेते. आता काढून घेते. लय भारी तापलं तेल. आता पटापटा होते तर लाल जरच घ्यायची भाजून, मग चांगले कुरकुरीत खायला लागतेत, चवदार लागतेत. मैदा घरात कोणाच्या असतोय कोणाच्या नसतोय. आपल्या गव्हाच्याच पिठाची केलीत मी कानोली. आता कसे खुशखुशीत आवाज येतो हे बघा, असेच आवाज आला पाहिजे बघा. आता ह्या बाकाले की बाळी कसं झालं मी तुम्हाला खाऊन दाखवते. लईच भारी झालं, मऊ लागत कुरकुरीत. समोसा करू सरण शिकाई का ताणूस तर शेच घरी करून खालजा.